काय बनवणार आहे, बटाट्याची भाजी चटणी आपण म्हणू शकतो. तर त्याच्यासाठी काय काय घेतलं मी ना पहा. तर ह्या 7-8 मिरच्या आहे, ज्या उभ्या करून आडव्या केल्या, चिरल्या म्हणजे बारीक बारीक तुकडे केले. हे लसणाचे पाकळ्या काही 6-7, हे थोडा संबार जो चिरून घेतला, आणि हे जिरं आणि हे मोहरी, आणि हे इकडे मी ठेवली कढई. तर चला मी बनवतो. तर हे बटाटे 10-12 बटाटे, तर नाश्ता बनवून राहिली मी. तर त्याच्यासाठी ह्या पुऱ्या करून घेतल्या मी ना. इकडे तेल ठेवलं गरम करायला, इकडे कढई ठेवली. तर चला मी कशी करतो ते तुम्हाला दाखवतो. चला कढई ठेवली, आता त्याच्यात टाकतो मी हे तेल. तर आपल्याला जास्त तेल टाकायचं नाही, बसलं थोडं कमी तेल टाकायचं. तर तेल टाकून झालं, तर ह्याच्यात टाकणार आहे मी हे उडदाची डाळ, थोडी कच्ची उडदाची डाळ आहे. हे पहा, ते झाली की आपल्याला हे जिरं मोहरी टाकणार आहे. उडदाच्या डाळीचा मस्त वास आला, लाल लाल झाली की उडदाची डाळ बाहेर दाखवतो मी तुम्हाला. हे पहा, उडदाची डाळ, जिरं मोहरी मस्त लाल झालं. तर त्याच्यात टाकू आपण या मिरच्या आपल्या, आणि हा लसण. त्याला लसण टाकून घ्यायचा पहिला. त्याच्यासोबत आपलं ह्या कढीपत्ता आणि मिरच्या सगळे एकसाथ टाकून घेणार. थोडासा भाजी टाकून घेणार, थोडासा भाजी टाकते मी. तर जवळून दाखवतो. तर हे पण चला मी त्याच्यात हळद टाक. तर चला हळद टाकतो आता. ते पाय हळद टाकू राहिली. बापरे. ते पण आपला मसाला मस्त झाला. त्यात थोडंसं मीठ टाकू, थोडंसं बादमध्ये टाकू, मिक्स करून घेऊ डबल एकदा. आणि त्याच्यात आपण हे आपले बटाटे टाकू. चला बटाटे टाकले, सगळं टाकला तर मी हे मिक्स करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. थोडंसं मीठ टाकून तारा, थोडंसं वरून मीठ टाकू. तर पहा, आपली बटाट्याची भाजी सुकी बनवून तयार आहे. तर चला इकडे तेल बी आपलं तपलं हे मस्तपैकी. तर मी करतो पुऱ्या, याच्यात ठेवतो झाकण आता. तर मस्त आपली ही भाजी बनवून तयार आहे. तर चला मी याच्यावर झाकण ठेवतो हे, आणि इकडे आपल्या पुऱ्या लाटून घेतो. ते पहा सगळं तयार आहे. पुऱ्या लाटल्या की तुम्हाला दाखवतो मी. तर हे पहा पुऱ्या झाल्या आपल्या बनवणं. तर थोड्याशा बनवल्या होत्या, तर किती पाठवल्या काय माहीत मी ना. तर पुऱ्या पाठवल्या, भंतेची नाश्ता, आणि हे बटाट्याची भाजी आपली तयार झाली. तर हे बी पाठवून दिली. तर तुम्हाला जर अशी आवडली असेल सकाळी सकाळी मस्त टमटम फुगेल पुऱ्या, तर नक्की करा, खा आणि मज्जा घ्या. तर तुम्हाला कशा वाटल्या मग पुऱ्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला.